श्रोते नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासात परकेपणाची जाणीव ही नात्यांना शांतपणे संपवत असते. बघा ना, कधी कधी एखादी व्यक्ती काही मोठी चुका करत नाही, ती चुकत नाही, मोठा वाद सुद्धा होत नाही, पण तिच्या वागण्यातून, त्या व्यक्तीच्या बोलण्यातून एक सूक्ष्म परकेपणा जाणवायला लागत असतोय. आणि तोच परकेपणा हळूहळू सगळं बदलून टाकत असतो. आधी जिथं आपलेपणा वाटायचा तिथं मग अंतर जाणवायला लागतं. आधी जिथं सहज बोलणं व्हायचं तिथं शब्द जड वाटायला लागतात. आणि मग श्रोते हो, आपलं मन हळूहळू मागे सरकतं. एकदा का माणसाला मी इथं परक आहे ही भावना जर आली ना, की त्यानंतर काहीच पूर्वीसारखं राहत नाही. समोरचा व्यक्ती कितीही गोड बोलला, तो कितीही चांगलं वागला, तरी मनात बसलेला तो तडा हा सहज भरून येत नाही. कारण श्रोते हो, नातं हे फक्त शब्दांवर टिकत नाही, ते त्या शब्दामागच्या भावनेवर टिकतं. आदर आणि ओढा हे एकदा का कमी झालं की परत मिळवणं खूप कठीण असतं. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे, मन काचेसारखं असतंय. एकदा का तडा गेला की ते पुन्हा जुळलं तरी त्या तड्याची रेख कायम दिसत राहते. म्हणून नातं टिकवायचं असेल तर शब्दांपेक्षा भावना जपा. कारण एकदा मन दूर झालं की माणूस जवळ असून सुद्धा तो कायमचा दूर जात असतोय. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणसं जवळ आहेत तोवर त्यांची किंमत करायला शिका. कधी कोणती भेट, कोणतं बोलणं शेवटचं ठरेल हे कुणालाच माहीत नसतं. आज सोबत चालणारे माणसं उद्या कदाचित दूर असतील. कारण इथं कोणीही अमरत्व घेऊन आलेलं नाही. म्हणून जिव्हाळ्यानं नाती जपा. कारण वेळ निघून गेल्यावर फक्त आठवणी उरतात. करायचं एक आणि दाखवायचं एक हे जास्त दिवस चालत नाही. एक ना एक दिवस तुमचं खरं रूप समोर येत असतं. ज्या क्षणी आंधळ्याला दिसू लागतं त्या क्षणी तो सर्वात आधी त्याची काठी फेकतो, जिने आयुष्यभर त्याला साथ दिलेली असते. तसंच काही माणसं ज्यांना आयुष्यात उजेड दिसू लागतो ते त्या लोकांना विसरतात ज्याने अंधारात त्यांचा हात धरला होता. विश्वासघात झाला या गोष्टीचं वाईट वाटत नसतं, पण खोट्या व्यक्तीवर आपला खरा विश्वास वाया गेला या गोष्टीचं दुःख मनाला फार असतं. आपलं कोण, जवळचं कोण हे कळायचं असेल तर एकदा ग्रामपंचायत निवडणूक ही लढवून बघा, सगळा भ्रम कळेल. जीवनाचा एक विचित्र नियम आहे. सगळं काही एकाच वेळी कधीच मिळत नाही. कधी पैसा असतो पण नात्यांची ऊब नसते. कधी नाती असतात पण खिशात पैसा कमी असतो. कधी पैसा, नाती, आरोग्य सगळं असतं, तेव्हा मात्र वेळच हातातून निष्ठत असते. म्हणूनच जीवन परिपूर्ण नसतं, ते संतुलित असतं. जे आहे त्यात आनंद मानायला शिका आणि जे नाही त्यासाठी योग्य वेळी प्रयत्न करा. कारण शेवटी सगळं मिळणं महत्वाचं नाही, जे मिळालंय त्यात समाधान मिळवणं महत्वाचं आहे. कुठल्याही व्यक्तीच्या मनाला लागेल असं काही बोलत जाऊ नका. कारण तुम्हाला माहिती नसतं की तो त्याच्या रोजच्या आयुष्यात काय काय सहन करतोय. नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल अशी अपेक्षा पण ठेवू नका. कारण देव तुमचं कर्म बघत असतो, तुमचा दिखाऊपणा नाही. ओसात जिथं गाठ असते तिथं रस नसतो, आणि जिथं रस असतो
तिथं गाठ नसते. आपलं आयुष्य अगदी तसंच असतं. जिथं अहंकार, राग, मत्सर अशा गाठी असतात तिथं आनंद, प्रेम आणि गोडवा हरवतो. आणि जिथं मन स्वच्छ, विचार निर्मळ असतात तिथं आयुष्य गोड, शांत आणि सुंदर होतं. म्हणूनच जीवनातल्या गाठी सोडवत चला, मगच आयुष्याचा खरा गोडवा अनुभवता येईल. माणसाचा आणि कुत्र्याचा वाईट काळ तेव्हा चालू होतो जेव्हा दुसऱ्याच्या सांगण्यावरून स्वतःच्या लोकांवर भुंकू लागतो. इज्जत ही दिसत नाही, पण ती वागण्यात, शब्दात आणि निर्णयात जाणवते. गरज पडली तरी कुणाचं पाय चाटायचं नाहीत. जिथं चुकीचं वाटलं तर तिथंच ठाम उभं राहायचं. स्वाभिमान हा झुकण्यासाठी नसतो, जगण्यासाठी असतो. माणसाला आपल्या कर्माची भीती असावी, देवाची किंवा भूताची नसावी. कारण देव आणि भूत दोन्ही काल्पनिक आहेत, पण माणसाचं कर्म हे वास्तविक आहे. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणाऱ्या माकडांनी आसमानात उडणारा तो गरुड कधीही धरायचा नसतो. लायकीत राहूनच कधीही पाय पसरायचं असतात. एका ताटात खाल्लेल्या सोबत कधीच खेळ करायचा नसतो. गांजाच्या झाडानं तुळशीला पावित्र्याचं धड देऊ नयेत. चहानं अमृतापाशी आमरपणाच्या गप्पा मारायच्या नसतात. दुतोंडी गांडूळ आणि कुत्र्याला प्रामाणिकपणाच्या गोष्टी सांगायच्या नसतात. ज्याच्या बुडाखालीच अंधार आहे त्यानं दुसऱ्याची निंदा करायची नसते. कलियुग असंच आहे. चांगलं केलं तर लोक विसरतात, चूक झाली तर आयुष्यभर आठवण करून देतात. इथं सत्य बोलणारा एकटा पडतो आणि खोटं बोलणाऱ्याला साथ मिळते. मन स्वच्छ असलं तरी लोक शंका घेतात, पण स्वार्थी लोकांवर लगेच विश्वास ठेवतात. म्हणूनच लोकांसाठी नाही तर आपल्या कर्मासाठी चांगलं जगा. कारण कलियुगात माणसं बदलतात, पण कर्म कधीच फसवत नाही. प्रामाणिक माणसं नेहमी उद्ध्वस्त होत नाही. ती फक्त थोडी उशिरा फुलतात. कारण त्यांना खोटं वागणं जमत नाही, स्वार्थासाठी नातं ठेवणं जमत नाही आणि लोकांना वापरणं तर अजिबात जमत नाही. म्हणून सुरुवातीला ते हरल्यासारखे वाटतात, पण लोक त्यांना फसवतात, सोडून जातात. पण शेवटी जिंकतात तेच. कारण त्यांच्या मनात पश्चाताप नसतो आणि आत्मा शांत असतो. उद्ध्वस्त ते दिसतात, पण आतून ते सर्वात मजबूत असतात.